जर तुम्ही नीट 2026 ची परीक्षा दिली असेल आणि तुम्ही महाराष्ट्र स्टेटमध्ये स्टेट कोट्यामधून किंवा ऑल इंडिया कोट्यामधून काउन्सिलिंग मध्ये भाग घ्यायचा विचार करताय, तर तुम्हाला ऍप्लिकेशन फॉर्म भरण्यासाठी कोणते डॉक्युमेंट महत्त्वाचे कॅटेगरीनुसार, त्याचबरोबर जर तुम्हाला सीट अलॉटमेंट झालं तर ऍडमिशनसाठी तुमच्याकडे कोणकोणते डॉक्युमेंट असणं गरजेचं आहे याची आपण सविस्तर चर्चा या छोट्याशा व्हिडिओमध्ये छोट्याशा चॅनलवर करणार आहोत. तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा, तुमचे 100% डाऊट क्लिअर होऊन जातील. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मी तुम्हाला जे डॉक्युमेंट शेअर करत आहे ना, तर ते ऍडमिशनसाठी कोणते इम्पॉर्टंट डॉक्युमेंट आहेत त्याची माहिती देत आहे. त्यामुळे जर तुम्हाला एखादा डॉक्युमेंट असा वाटला जो की तुमच्याकडे सध्या नाहीये किंवा मग तो तुम्हाला मिळत नाही ऑफलाईन, तुम्ही तहसीलमध्ये जाताय, कुठे झेरॉक्स सेंटरवर जाताय, तर तुम्हाला पॅनिक व्हायची गरज नाही. ज्यावेळेस आपण काउन्सिलिंग मध्ये भाग घेणार आहे, तिथं ती प्रोसेस करणार आहे, त्यावेळेस तो डॉक्युमेंट तुम्हाला जो आहे तो सीईटी सेल कडून देण्यात येतो. तर पहा, सगळ्यात अगोदर जेवढे काही डॉक्युमेंट आपण काउन्सिलिंगसाठी प्रिपेअर करणार आहे ना, तर त्या डॉक्युमेंटचा 3 सेट जो आहे झेरॉक्स तुमच्याकडे असणं खूप जास्त गरजेचं आहे. तुम्ही त्यांना रेडी करून ठेवू शकता. तर पहिला डॉक्युमेंट आपला जो आहे, ज्यावेळेस आपण जुलै महिन्यामध्ये काउन्सिलिंग चालू होईल त्यावेळेस काउन्सिलिंगचा ऍप्लिकेशन फॉर्म भरणार आहे, महाराष्ट्र स्टेटची गव्हर्नमेंटची जी सीईटी सेलची वेबसाईट आहे ना, तिथं जाऊन तर त्या ठिकाणी तुम्हाला एक ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म फिल करावा लागतो. त्याची प्रिंट आउट तुमच्याकडे असणं खूप जास्त गरजेचं आहे. त्यानंतर ऍडमिट कार्ड जे आहे ते नीटचं आपल्याकडे असणं गरजेचं आहे. नीटचा रिझल्ट पण आपल्याकडे असायला हवा. नंतर तुमच्याकडे नॅशनॅलिटी असायला हवी. जर तुमच्याकडे नॅशनॅलिटी नसेल तर मिनिमम 12वीचा जो काही लिव्हिंग सर्टिफिकेट किंवा टीसी आहे ना, तर त्याची झेरॉक्स तुमच्याकडे असणं खूप जास्त गरजेचं आहे. त्यानंतर जर तुम्ही महाराष्ट्र स्टेटची स्टेट काउन्सिलिंग करताय तर महाराष्ट्र स्टेटचं डोमासाईल पण तुमच्याकडे असायला पाहिजे. जो विद्यार्थी ऍडमिशन करतोय त्या विद्यार्थ्याचं डोमासाईल तुमच्याकडे असणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. नंतर 10वीची डेट ऑफ बर्थ वाली मार्कशीट जी असते ना, ज्याला आपण सनद म्हणतो, ती पण तुमच्याकडे असायला हवी. तुमच्या डेट ऑफ बर्थच्या प्रूफसाठी तिचा यूज केला जातो. नंतर 12वीची मार्कशीट तुमच्याकडे असायला हवी. तुम्ही पीसीबीच्या ग्रुपमध्ये क्लिअर आहात का नाही याच्यासाठी तुमच्याकडे 12वीची मार्कशीट असणं खूप जास्त गरजेचं आहे. जर तुम्ही कॅटेगरीमध्ये येत आहे, तुमच्याकडे कास्ट असायला हवं, कास्ट व्हॅलिडिटी असायला हवी. आणि जे विद्यार्थी एसीबीसी कॅटेगरीमध्ये येत आहे, ओबीसी कॅटेगरीमध्ये येत आहे, फीजे, एनटीबी, एनटीसी, एनटीडी कॅटेगरीमध्ये येत आहे, त्या विद्यार्थ्याकडे एनसीएल नावाचा एक डॉक्युमेंट आहे, तो पण असायला हवा. तो तुमचा 31 मार्च 2027 पर्यंत व्हॅलिड डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं खूप जास्त गरजेचं आहे. नंतर तुमच्याकडे टीसी पण असायला हवा. जसं की तुम्ही समजा आता काही विद्यार्थी फर्स्ट इयरला असतील, काही सेकंड इयरला असतील, आणि तिथून जर तुम्ही ते कॉलेज लिव्ह करून जर इकडे एमबीबीएस ला किंवा बीएमएस बीएचएमएस ला ऍडमिशन करताय, तर त्या कंडिशन मध्ये तुमच्याकडे जो काही तुमचा करंट इयरचा चालू टीसी आहे तो असायला हवा. जर तुम्ही ड्रॉपर स्टुडंट आहे किंवा 12वी झाल्या लगेच ऍडमिशन करतायत, तुमच्याकडे 12वी पासचा जो आहे तो टीसी असायला हवा. मिनिमम 12वी पासचा टीसी तुमच्याकडे असणं खूप जास्त गरजेचं आहे. त्यानंतर एक मेडिकल फिटनेस नावाचा डॉक्युमेंट राहतो, जो की सीईटी सेल तुम्हाला त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर पीडीएफ देतं. त्याचा प्रिंट आउट करणार राहता आणि डॉक्टरकडे जाऊन त्याच्यावर साईन वगैरे घेऊन जो आहे तो तुम्हाला तो मेडिकल फिटनेस जो आहे तो तयार करणं पडतं. त्याचा फॉर्मॅट जो आहे तो सीईटी सेल देतं. हा जर फॉर्मॅट तुमच्याकडे नसेल, तुम्ही आमचा टेलिग्राम ग्रुप किंवा व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा. आम्ही तिथे तुम्हाला मेडिकल फिटनेसचा जो फॉर्मॅट आहे ना, तो 100% शेअर करू आणि तो कसा फिल करायचा हे पण आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी गायडन्स करू. नंतर तुम्ही जर मायग्रेशन सर्टिफिकेट यूज करताय, तुमच्याकडे ते पण असणं खूप जास्त गरजेचं आहे. जर तुम्ही गॅप घेतलेला आहे तर तुमच्याकडे गॅप ऍप्टिट्यूड असणं पण खूप जास्त गरजेचं आहे. त्यानंतर जर तुम्ही डिफेन्स मध्ये येताय तर डिफेन्स 1, डिफेन्स 2, डिफेन्स 3 हे डॉक्युमेंट तुमच्याकडे असायला हवेत. तुम्ही जर हिल एरियामधून काउन्सिलिंग करताय, तुमच्याकडे हिल एरियाचा डॉक्युमेंट असायला हवा. त्याचबरोबर तुम्ही हिल एरियामधून 10वी आणि 12वीचं शिक्षण घेतलेलं असायला पाहिजे. त्याचबरोबर पॅरेंटचं डोमासाईल पण तुमच्याकडे असणं महत्वाचं आहे. नंतर तुम्ही ईडब्ल्यूएस मध्ये काउन्सिलिंग करताय, तुमच्याकडे ईडब्ल्यूएसचं सर्टिफिकेट असायला हवं. या ठिकाणी टी अँड व्हॅलिड डेट जी आहे ती जवळपास 31 मार्च तुम्हाला 2027 पर्यंत जो डॉक्युमेंट व्हॅलिड आहे तो डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. पॅरेंट्सचं इन्कम तुमच्याकडे असायला हवा. आता इन्कमचे सर्टिफिकेट आहे ना, जवळपास जेवढे विद्यार्थी आहेत काउन्सिलिंग मध्ये भाग घेणारे, ज्यांचं की इन्कम रूल मध्ये बसतं, ते सगळेच विद्यार्थी इन्कमचं सर्टिफिकेट जे आहे ते रेडी ठेवतील, जेणेकरून की तुम्हाला फ्युचरमध्ये कुठल्याही प्रकारची प्रॉब्लेम येणार नाहीये. तुमच्याकडे आधार कार्ड असायला हवं, जे की तुम्हाला खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर तुमच्याकडे वोटर आयडी जे आहे ते ऑप्शनल आहे. समजा जर तुमच्याकडे आधार कार्ड असेल तुम्हाला वोटर आयडीची गरज नाहीये, पण जर तुमच्याकडे आधार कार्ड नसेल तुमच्याकडे वोटर आयडी असणं खूप जास्त गरजेचं आहे. त्यानंतर तुम्हाला एक अलॉटमेंट लेटर येतं जर आपण काउन्सिलिंग मध्ये भाग करणार आहे आणि राऊंड 1 राऊंड 2 ची चॉईस फिलिंग करणार आहे. तुम्हाला जर सीट अलॉटमेंट झालं, तुम्हाला सीईटी सेल एक अलॉटमेंट लेटर देतं. ते अलॉटमेंट लेटर तुमच्याकडे असणं खूप जास्त गरजेचं आहे. जर समजा तुम्ही महाराष्ट्र स्टेट मधून येत आहे आणि तुम्हाला जर एनआरआयच्या सीटसाठी अप्लाय करणे, तुम्ही एनआरआय मध्ये कन्वर्ट होऊन पण काउन्सिलिंग करू शकताय. त्या ठिकाणी जे एनआरआयचं सर्टिफिकेट तुम्हाला दिलं जाणार आहे ना, तर ते पण तुमच्याकडे असणं खूप जास्त गरजेचं आहे. किंवा एखादा विद्यार्थी असा आहे जो की बाहेरून काउन्सिलिंग करतो एनआरआय मधून, तर त्याच्यासाठी पण तो एनआरआयचा डॉक्युमेंट असणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि लक्षात ठेवा, ही जे सगळी डॉक्युमेंट आहेत ना, ते तुम्ही एक पॅन ड्राईव्ह विकत घ्या आणि त्या पॅन ड्राईव्ह मध्ये पीडीएफच्या फॉर्मॅटमध्ये किंवा जेपीईजीच्या फॉर्मॅटमध्ये तुम्ही रेडी ठेवा, जेणेकरून तुम्ही ज्यावेळेस कॉलेजमध्ये ऍडमिशनला जाताय त्यावेळेस कॉलेज तुम्हाला हे सगळेच्या सगळे डॉक्युमेंट जे आहेत ते पीडीएफच्या फॉर्मॅटमध्ये लागणार आहे. पीडीएफची जी साईज आहे ना, ती जवळपास 300 KB खाली ठेवा, जेणेकरून की तुम्हाला परत पीडीएफ बनवून परत स्कॅन करायची
कुठल्याही प्रकारची गरज पडणार नाहीये आणि प्रत्येक डॉक्युमेंटचा 3 झेरॉक्सचा सेट तुमच्याकडे तुम्ही रेडी ठेवू शकता, जेणेकरून की तुम्हाला कुठल्याही प्रकारे अडचण येणार नाहीये. तर पहा, हे जे डॉक्युमेंट होते काउन्सिलिंगच्या ऍप्लिकेशन फॉर्म साठी, त्याचबरोबर सीट अलॉटमेंट झाल्याच्या नंतर ऍडमिशन साठी, त्याची सविस्तर माहिती मी तुमच्याबरोबर शेअर केली आहे. तुम्हाला जर पीडीएफ हवी असेल तुम्ही आमचा टेलिग्राम ग्रुप किंवा व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा, तिथे आम्ही तुम्हाला ही पीडीएफ 100% शेअर करू.